नई दिल्ली में मीडिया से बातचीत के दौरान एनसीपी अजीत पवार गुट के विधायक राजकुमार बडोले ने उपवर्गीकरण मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि 30 जून को मुंबई के उपवर्गीकरण संघर्ष समिति की ओर से बड़ा मोर्चा निकाला जाएगा, जिसमें कई संगठनों के पदाधिकारी शामिल होंगे। उन्होंने बताया कि इस मुद्दे को लेकर लोगों में अभी भी भ्रम की स्थिति बनी हुई है और 59 जातियों को मिलने वाले हिस्से का स्पष्ट ढांचा सामने नहीं आया है। 2026 ला उपवर्गीकरण जी समिती आहे, संघर्ष समिती उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये होत आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये 5 लाख लोक येतील असं त्याच्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आहे। या मोर्चाला साधारणतः आनंदराज आंबेडकर साहेब, भीमरावजी आंबेडकर साहेब जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप साहेब आणि अनेक संघटनांची पदाधिकारी नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईतील हा प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी होत आहे। मुळातच विषय आहे की उपवर्गीकरण करताना राज्य सरकारनं जी बदर समिती त्या ठिकाणी निर्माण केली होती, या बदर समितीचा अहवाल अजूनपर्यंत त्या ठिकाणी लोकांच्या पुढे आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 59 अनुसूचित जाती आहेत। या 59 अनुसूचित जातींना 13% जो आरक्षण दिला गेलेला आहे, त्याचा वाटा कशा पद्धतीनं केला जाणार आहे, हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे अनेक संविधानिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी या सगळ्यांची भूमिका आहे। बदर समितीचा अहवाल अजून सार्वजनिक केला गेला नाही आहे। कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं जाणार आहे हे अजून त्या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि संविधानाच्या 338(9) प्रमाणे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पहिल्यांदा एखादा अहवाल दाखवला पाहिजे, तो दाखवला गेला नाही आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे आणि म्हणून या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण आता रद्द करण्यात यावं अशी मागणी सगळ्या पक्षांची, संघटनाची आहे आणि 30 तारखेला त्या अनुषंगाने प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केला गेलेला आहे। याला एक जोडून प्रश्न असा आहे की भाजपने नेमली समिती, त्यामुळे त्यांची इच्छा अशी दिसते की उपवर्गीकरण व्हावं। शिवसेना शिंदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की उपवर्गीकरण व्हावं आणि त्या सगळ्यांच्या टार्गेटवर राजकुमार बडोले, कारण तुम्ही उपवर्गीकरण का अडवताय, थोडा घालता? मुळातच आम्ही उपवर्गीकरण अडवण्याचा विषय नाही आहे। अनुसूचित जातीला जो 13% आरक्षण दिला गेला आहे, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत। काही काही जातींची लोकसंख्या प्रचंड कमी आहे, 1% पण कमी आहे। अनुसूचित जातीमधली एकूण लोकसंख्या जी आहे 1,32,00,000, त्याच्यापैकी साधारणतः 80 लाख तर महार समाजाची लोक आहेत। त्यांचं जर पाहिलं तर 61% येते। त्याच्यानंतर मातंग पाहिलं तर 19% येतात, चर्मकार पाहिलं तर 10.40% येतात, इतर समाजाचे 10% लोक येतात। 59 जाती आहेत। त्याच्यामुळे 59 जातीला संविधानिक मार्गाने त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, किती लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत, असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत। ह्या सगळ्यांचा डाटा सरकारनं घेतला का? मग अनंत बदर समितीनं हा सगळा डाटा एकत्रित केला का? असे संविधानिक प्रश्न लोकांच्या पुढे येत आहेत। त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि आमची मागणी पण तशीच आहे का एकूण हा डाटा जोपर्यंत या ठिकाणी नाही, मुळातच बघा, एखाद्या समितीचा न जर डाटा दिला, अहवाल सरकारला दिलाय, तो डाटा सार्वजनिक झाला म्हणजे सगळ्या 59 जातीपैकी एखादा ढोर समाज असेल, एखादा अजून कैकाडी समाज असेल, एखादा अजून जो अत्यंत कमी समाज आहे, मांगारुडी समाज असेल, आता यांची संख्या अत्यंत कमी आहे, काही काही समाजाची अत्यंत मागासलेले काही समाज आहेत। या सगळ्या समाजाचा डाटा सरकारकडे उपलब्ध झाल्यानंतर त्या बाबतीतली निर्णायक भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा डाटा सार्वजनिक केला गेला पाहिजे अशी आमची साधारण मागणी आहे। संविधानिक मार्गाने कोणतीही गोष्ट केली गेली पाहिजे।